पहिल्यांदा मी तुमच्या न्यूज चॅनलचा फार फॅन आहे. उरमोडी धरणाचं पाणी हे कण्हेर कॅनॉलनं येतंय आणि आजच पुढारीला सगळ्या पेपरला बातमी आहे कण्हेर कॅनॉल हा मोठ्या दराने फुटलाय. प्रतिक्रिया घेत होतो लोकांच्या, तर त्यांनी दावा केला लोकांनी की हे काम त्यांनी अडवलं. म्हणजे त्या घराबद्दल मला कुठलाही हे नाही, राग नाहीये. तसा असता तर त्याच्या धाकट्या भावाला मी मागच्या वेळी झेडपीला उभं केलं नसतं. त्यावेळी मी म्हणत होतो की तुमच्याच घरात झेडपी देतोय, बिनविरोध करूया. पण या थोरल्याला इतकी सत्तेची हाव आहे आणि इतका माज आहे की धाकट्या भावाला सुद्धा त्यानं पाडलं. जी कामं केंद्रात नेत आहेत, राज्यात नेतात, ती मीच केली म्हणून डांगोरा पिटायचं. छत्रपती शिवरायांचं वास्तव्य या भागात काही दिवस होतं. आमच्या नव्या पेठेच्या बाजूला एक जमीन आहे, त्या जमिनीमध्ये भुईकोट किल्ला आहे. शाळेमध्ये मुलं आली, तुमच्या मुलांना मी नापास करीन अशा धमक्या द्यायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचे वडील हे या ठिकाणी मायणी धरणावर ब्रिटिशांनी देखरेखीसाठी नेमलेले होते. मला कोणती निवडणूक लढायची आहे का, काय करायचंय? मला जयकुमार गोऱ्यांच्याकडे जायला फार उशीर झाला. अभिमान वाटतो की हे काम आपल्या काळात झालं आणि त्याचा गर्व आहे. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय आणि उमेदवारांना, सर्वसामान्य जनतेला भेटतोय. आज आपण मायणी जिल्हा परिषद गटामध्ये आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, जे माजी आमदार होते आणि या भागामध्ये त्यांचा वर्चस्व आहे. डॉक्टर साहेब, खूप स्वागत तुमचं. तुमच्यावरती आता जबाबदारी आहे हे उमेदवार सगळे निवडून आणण्याची. पहिल्यांदा मी तुमच्या न्यूज चॅनलचा फार फॅन आहे, कारण तुम्ही गेले अनेक वर्ष ज्या सातत्याने या मतदारसंघाचे असेल किंवा या दुष्काळी भागाचे असेल, जे प्रश्न अत्यंत पोटतिडकीनं तुम्ही समाजापुढे मांडताय, त्याचा एक फार चांगला इफेक्ट होऊन आज या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुटायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे तुमचं चॅनल हे अतिशय चांगलं आहे. मी त्याचा फॅन आहे आणि तुमचा व्यक्तिशः मी फॅन आहे. आता राहता राहिला भाग या निवडणुकीचा. तर या निवडणुकीमध्ये अनेक असे मुद्दे आहेत की जे गेली 40-50 वर्ष या मुद्द्याकडे, या भागातलं मायणीतलं जे नेतृत्व आहे आजपर्यंत होतं, भले ते आमदार असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष असतील, यांनी एकही महत्त्वाचा प्रश्न सोडवला नाही. अगदी साध्या मुतारीपासून शेतीच्या पाणी प्रश्नापर्यंत सगळं जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत लोकांची निराशा आहे. विशेषतः उरमोडीच्या पाण्याबाबतीत ते फार पोटतिडकीने सांगतात आम्ही आणलं. तर हे संपूर्ण खोटं आहे. उरमोडीचे कॅनॉल त्यांच्या मुलांनी काढले, पण धरणाचा पत्ता नव्हता. धरण हे ज्यावेळी हिंदूराव नाईक निंबाळकरांनी पदयात्रा काढली शिंगणापूरपासून परळीपर्यंत, त्यावेळी खऱ्या अर्थानं धरणाला सुरुवात झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अजून देखील उरमोडी धरणाला स्वतःचा कॅनॉल नाही. उरमोडी धरणाचं पाणी हे कण्हेर कॅनॉलनं येतंय आणि आजच पुढारीला सगळ्या पेपरला बातमी आहे कण्हेर कॅनॉल हा मोठ्या दराने फुटलाय. असं दर 6 महिन्याला हा कॅनॉल फुटतोय आणि प्रचंड पाणी उरमोडीचं वाया जातंय. कारण उरमोडीचं पाणी हे बोगदा काढून कण्हेर धरणात आणलं. कण्हेर धरणातनं कण्हेर कॅनॉलनी खटाव मांडला दिलं जातं, इतर भागाला दिलं जातंय. आणि त्यामुळं पाण्याचा योग्य वापर हा खटाव मांडला झाला नव्हता. पहिल्यांदा आत्ता मी विधानसभेत विषय मांडल्यानंतर आज जयकुमार भाऊ गोरेंनी उरमोडी कॅनॉलसाठी, उरमोडीच्या नळ पाणी म्हणजे नळाच्या याच्यासाठी केंद्राकडून पैसा आणला आणि उरमोडी धरणापासून आपल्या खटावच्या याच्यापर्यंत संपूर्ण पाईपलाईननी पाणी आता येणार आहे. आणि त्यामुळे फार मोठ्या पाण्याचा जो विसर्ग होतोय किंवा वाया जात आहे ते थांबणार आहे आणि खटाव मंडळाला चांगल्या तऱ्हेने पाणी मिळणार आहे. हा प्रश्न सोडवला गेला नाही. याच्या आधी तारळीची तीच अवस्था झाली आणि टेंबूची तर अवस्था अशी आहे की टेंबू पाणी आपल्या भागाला नव्हतंच. टेंबूचा कॅनॉल म्हासुरण्यापर्यंत आला, चितळीपासून एकदम माहुलीकडे वळला, खानापूर तालुक्यात गेला आणि खानापूर तालुक्यातून तिकडं आटपाडी, सांगोला आणि इतर सांगली, सोलापूरला गेला. म्हणजे खटाव मान हा वंचित राहिला होता. मी कोर्टात गेलो, मी विधानसभेत मांडलो, मी आमरण उपोषणं केली, मी मोर्चे काढले. त्यानंतर कसं बसं मायणीला आम्हाला पाणी मिळालं.
परंतु बाकीच्या गावांना पाणी हे जयकुमार भाऊनी आता आणलं आणि 51 गावाला आज टेंबूचं पाणी मिळतंय. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तीच अवस्था आहे. अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडवल्या. प्रत्येक योजनेमध्ये या विरोधकांनी काहीतरी खोडे आणले आणि मायणीची योजना बंद हे पडली, कलेडोनची योजना बंद पडली, कानकात्रेमध्ये तीच अवस्था आहे. म्हणजे आपण या झडपी गटात जर फिरला तर आज पिण्याच्या पाण्याची सुद्धा प्रत्येक गावात जिथं जिथं त्यांच्या ग्रामपंचायती आहेत तिथं त्यांनी खोडा घालून त्या योजना बंद पाडल्या. पैसे आणले आपण, आता तर सुधारित पैसे आणले, परंतु प्रत्येक ठिकाणी अडचणी करायच्या. मायणी गावात तर या उमेदवारानं आणि याच्या घरच्यांनी आमचे पैसे गेले 10-15 वर्ष वापरून दिले नाहीत अजिबात. मागच्या वर्षी 1 कोटी दिले भाऊनी, त्याचे आम्हाला ठराव दिले नाहीत. आता 1 कोटी दिले, त्याचे ठराव आपली आचारसंहिता लागायच्या आधी 2-3 दिवस आधी दिले. म्हणजे कामं लवकर होऊ नयेत ही अत्यधिक घाणेरडी जी काही वृत्ती आहे, या वृत्तीबद्दल आमचा त्यांचा राग आहे. खरं म्हणजे त्या घराबद्दल मला कुठलाही हे नाही, राग नाही आहे. तसा असता तर त्याच्या धाकट्या भावाला मी मागच्या वेळी झेडपीला उभं केलं नसतं. त्यावेळी मी म्हणत होतो की तुमच्याच घरात झेडपी देतोय, बिनविरोध करूया. पण या थोरल्याला इतकी सत्तेची हाव आहे आणि इतका माज आहे की धाकट्या भावाला सुद्धा त्यानं पाडलं. पुन्हा आम्ही त्याला सरपंच केलं. म्हणजे त्या घराबद्दल मला जर आज काही राग असता तर मी हे केलं नसतं. त्यांनी माझं घर जाळलंय दोघांनी मिळून, पण मी या बाबतीत सगळं पाठीवर टाकलं. आणि त्यामुळे गावामध्ये आज तुम्ही बघितल्या तर स्मशानभूमीची अवस्था वाईट आहे, नाले गटारची अवस्था वाईट आहे. 76 लाखाचा आम्ही मायणीमध्ये एक घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आणला, तो सगळा पडून आहे. आज इंदिरानगरमध्ये लोकांना त्या कचऱ्याचा, तिथं जे प्लॅस्टिक जाळलं जातंय त्याचा इतका त्रास होतोय की अनेकांना टीबीचे आजार सुरू झाले, काहींना दम्याचे आजार सुरू झाले. त्या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं होणाऱ्या डिलिव्हरीमध्ये मुलं गुदमरायला लागली त्या वासानी आणि त्या धुरांनी. म्हणजे अशी अवस्था या लोकांनी केली. 24/7चं आम्ही 18 कोटी आणले आणि सोलरवर योजना आणली. आज 4 वर्ष झाली योजनेचं काम सुरू होऊन अजून सुद्धा एकाही घरात नळ कनेक्शन दिलं नाही आणि 24 तास पाणी कुठल्याही घराला मिळत नाही. म्हणजे आवर्जून सांगायचं की मी आता प्रतिक्रिया घेत होतो लोकांच्या, तर ते त्यांनी दावा केला लोकांनी की हे काम त्यांनी अडवलं. याबद्दल काय सांगायचं? सगळी कामं अडवली. आपण या ठिकाणी एक हेमाडपंथी मंदिर आहे आपल्या शंकराचं, त्या ठिकाणी एक फरशी पूल त्यांनी केला होता, तो सगळा ढासळला होता. तिथं पाईपला बोगदे पडले होते. आम्ही त्याचा 80 लाख रुपये आणून चांगला मोठा फरशी पूल करायचं आमच्या डोक्यात होतं, त्याला आम्हाला ठराव दिला नाही. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं वास्तव्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचे वडील हे या ठिकाणी मायणी धरणावर ब्रिटिशांनी देखरेखीसाठी नेमलेले होते. त्यांचं एक भव्य स्मारक आम्हाला या ठिकाणी करायचं होतं. 1 एकर जागा आम्ही त्यासाठी मिळवली, प्रस्ताव तयार केला, सगळं केलं, पण ग्रामपंचायत आडवी पडते आणि ग्रामपंचायतीत होऊ देत नाही. म्हणजे अक्षरशः अनेक मोठी मोठी कामं आपण आणतोय, तरी सुद्धा प्रत्येक कामाला अडचणी. इथं धनगर विठोबा ट्रस्टच्या मंदिरासाठी आपण प्रदक्षिणा मार्गासाठी पैसे आणले, ते पैसे वापरू दिले नाहीत. त्यामुळे धनगर समाज चिडलाय सगळा. रामोशी समाजामध्ये आपण कॉन्क्रिटीकरणाचे पैसे आणले, तिथं वापरून दिले नाहीत. इकडे नवी पेठीमध्ये सगळा मराठा समाज आहे, तिथं आपण कॉन्क्रीटचे पैसे आणले 40-40 लाख रुपये, ते वापरू दिले नाहीत. आणि मग अशा तऱ्हेनं प्रत्येक कामामध्ये अडचणी आणायच्या आणि होऊ द्यायच्या नाहीत. आणि जी कामं केंद्रात नेत आहेत, राज्यात नेतात, ती मीच केली म्हणून डांगोरा पिटायचा. अशा तऱ्हेचा हा खोटारडा उमेदवार, याला यावेळी आम्ही कसल्याही परिस्थितीत धूळ चारणार आणि याला घरचा रस्ता दाखवणार. मला आवर्जून तुम्हाला विचारायचं की या गावामध्ये तुम्ही म्हणजे गावातील तुम्ही सुद्धा आमदार होता, भाऊसाहेब गुदगे हे आमदार होते. इतिहास जर वाचला या गावाचा तर जुना भुईकोट किल्ला असा उल्लेख आढळतो. खऱ्या अर्थानं हा ऐतिहासिक वारसा असणारं गाव आहे, परंतु अशा प्रकारे साधी मोतारी नाही लोकांना. बरोबर आहे. छत्रपती शिवरायांचं वास्तव्य या भागात काही दिवस होतं. आमच्या नव्या पेठेच्या बाजूला एक जमीन आहे, त्या जमिनीमध्ये भुईकोट किल्ला आहे. त्या किल्ल्याचं भुयार हे शंकराच्या मंदिरामध्ये निघतं. पुरातन मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. आणि अक्षरशः त्या ठिकाणी आम्हाला, मी आत्ता पुरातत्व विभागाकडं याची डागडुजी करण्यासाठी पैसे मागितले,
त्यांनी प्रस्ताव आम्हाला पाठवायला सांगितलं आहे. त्या प्रस्तावाला सुद्धा आम्हाला ठराव मिळत नाही. गावात आम्ही 2 मुताऱ्या बांधल्या. एक शरद पवार साहेबांनी आम्हाला 12 लाख दिले होते गावाला, त्याची एक चांगली मुतारी पुरुषांसाठी महिलांसाठी मोठी बांधली. वर पाण्याची टाकी केली, ती मुतारीला कुलूप टोकलं. आम्ही आमच्या संस्थेमार्फत एक चांगली मुतारी बांधून गेल्या 20-25 वर्षापूर्वी ठेवली होती, त्याला पत्र्याने पॅक करून टाकलं. मग अशा तऱ्हेनं आज मायणी हे गाव पंढरपूरपासून आपण पाहिलं तर कुठेही अशा तऱ्हेची व्यवस्था नाही. आणि मग मायणीला ज्यावेळी हे लोक येतात एस टीनी, त्यांना अक्षरशः उघड्यावर हे करावं लागतं आणि त्यांना इतकी लाज वाटते आणि सगळा त्या परिसरात आज घाण वास सुटलेला आहे. हे जर मुतारे या ठिकाणी स्वच्छ केल्या, चांगल्या चालवल्या, त्याच्यावर पाणी चांगलं आपण ते हे केलं तर लोकांच्या सोयी होतील. पण हे सुद्धा करायचं नाही. इतकी नालायक वृत्ती या उमेदवाराची आहे आणि त्यामुळे सगळं गाव कंटाळलं याला. फक्त आता काय झालंय, बँकेच्या कर्जातनं लोकांना ब्लॅकमेल करायचं, शाळेमध्ये मुलं आली तुमच्या मुलांना मी नापास करीन अशा धमक्या द्यायच्या आणि अशा तऱ्हेनं काही लोकांना जवळ ठेवलेलं आहे. पण आता ती सुद्धा आता घाबरत नाही. ती सुद्धा आता सांगितले त्यांनी की आता किती दिवस तू आम्हाला करशील. आता आम्ही विचार केलाय आणि यावेळेचं मायणीतलं मतदान हे उच्चांकी होईल आम्हाला, एवढं आम्हाला वाटतं. नक्कीच तुम्हाला त्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की डॉक्टर दिलीप येळगावकर हे आमदार होते आणि आता त्यांच्यावरती जबाबदारी आहे इथली उमेदवार निवडून आणण्याची. भविष्यातले डॉक्टर म्हणजे पुढचे कसे असतील, तुम्हाला कोणती निवडणूक लढायची आहे का, काय करायचंय? नाही, आज ज्या निवडणुका खर्चिक झाल्यात त्या निवडणुका लढायची माझी काय ऐपत नाही. मला 2004 आणि त्याच्या आधी 99 साली 2009 साली लोकांनी वर्गणी करून माझी निवडणूक लढवली. 2004ला मी 47,000 मताधिक्यानं विक्रमी मतानं भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यातला पहिला आमदार झालो. त्यानंतर मतदारसंघ फुटल्यावर मला वरिष्ठांनी सांगितलं बाबा थोडं आता तो थांबावं लागेल. मी थांबलोय. आज 15 वर्ष मी कुठेही सत्तेमध्ये म्हणजे आमदार किंवा खासदार अशा पदावर नाही आहे. माझ्याकडे कुठलं पक्षाचंही फार मोठं पद नाही, तरी सुद्धा पक्षासाठी आवर्रात मी झटतोय. पक्ष सांगेल ते आदेश पाळतोय, इथूनही पाळणार आहे. पक्षानं कधी विचार केला ठीक आहे, नाही विचार केला तरी ठीक आहे. कारण मी RSSच्या मुठीतनं मी आलेलो आहे. त्यामुळे लोकांसाठी झटायचं ही एक प्रेरणा मला संघाने मला दिलेली आहे. त्यामुळे मी त्या पद्धतीने वागतोय. आम्ही पाहतो की नामदार जयकुमार गोरे आणि तुमचे जवळचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते भविष्यातले नामदार जयकुमार गोरे कसे असतील, जे आता आहेत भविष्यात कसे असतील, काय व्हावेत, तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का, मला जयकुमार गोऱ्यांच्याकडे जायला फार उशीर झाला आणि हे माझं दुर्भाग्य समजतो. कारण त्यासाठी मी माझ्या काही वरिष्ठांना सुद्धा दोष देणार आहे. कारण मला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा काही वरिष्ठांनी प्रयत्न केला. पण ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी ज्यासाठी गेली अनेक वर्ष भांडतोय, ज्या प्रश्नासाठी मी अहोरात्र झटलो, प्राणपणाला लावले, ते प्रश्न सोडवणारा आज एकमेव या भागातलं नेतृत्व आहे ते म्हणजे जयकुमार भाऊ गोरे आहेत. आणि त्यामुळं मी आता पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्यांच्या सहमतीनं काम करतोय. एक अत्यंत चांगलं नेतृत्व आहे, दिशा देणारं नेतृत्व आहे आणि मैत्रीला जागणारं नेतृत्व आहे आणि कार्यकर्त्यांना चांगली त्याच्या हे ठेवणारी असं नेतृत्व आहे. त्यामुळं अनेक जण मला चिडवतात की बघा खटावचा आमदार मांडला, शरण गेला, मांडच्या पायधुळी गेला. मला त्याचं काही वाटत नाही. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू देत. शेवटी जे दिव्यत्वाची देचे प्रचिती तेथे कर माझ्या जुळती, हे माझं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळं जयकुमार भाऊ आज अतिशय चांगलं काम करतायत, भविष्यातही ते करणार आहेत. त्यांची आज अनेक नेत्यांशी मैत्री आहे आणि त्याचा उपयोग हा या मतदारसंघाला होते. मला दुसरं काय हवंय? या मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच मी अहोरात्र झटलो. मी आज सुद्धा असा आमदार आहे की मला 1 एकर सुद्धा 1 गुंठा सुद्धा शेती नाही आहे. माझं 2 घराशिवाय कुठेही घर नाही आहे. माझी संपत्ती बघितली तर अत्यंत तोकडी आहे आणि त्यामुळं मी समाधानी आहे. कारण अत्यंत फाटक्या माणसाला या खटाव तालुक्यानं आमदार केलं. माझ्या घरात कोणी साधं ग्रामपंचायत सदस्य नव्हतं आणि सोसायटीचा सदस्य नव्हतं. त्या व्यक्तीला एकदम आमदार केलं. आणखी काय मला पाहिजे? त्यामुळे मी खुश आहे. पक्षानं काही जबाबदारी दिली तर घेईन, नाही दिली
तर न डगमगता न चिडता मी माझं काम करत राहणार आहे. आणि भाऊसाहेब म्हणजे आत्ता जे जयकुमार भाऊ आहेत त्यांचं नेतृत्व वाढण्यासाठी मी प्रयत्न करणार. तुम्ही म्हणजे अशा व्यक्त केली की मला कुठली निवडणूक लढायची नाही, जे आहे ते त्यामध्ये समाधान आहे, आणि तरी तुम्ही लोकांची सेवा करताय, शेवटपर्यंत सेवाच करणार. खरं आहे ते, कारण आत्ताच्या निवडणुका इतक्या खर्चिक झाल्या आहेत, माझ्यासारख्याला ते जमणार नाही अजिबात, आणि तेवढी माझी तयारी नाही आहे. त्यामुळे मी कुठल्याही अशा निवडणुकीला, आता पक्षानं काही ऑप्शन केलं कुठे काय केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मी जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्याचं काम करेन. आता सुद्धा मी मागे मला सांगितलं की हा मतदारसंघ हा जानकरांना सोडलाय, जानकरांनी उमेदवार दिले शेखर भाऊ गोरे. आपण विचारा शेखर भाऊ गोऱ्यांना, मी 5 पैसे सुद्धा त्यांच्याकडे अपेक्षा केली नाही, केवळ गाडी आणि माझ्या गाडीला असणार डिझेल एवढं मला द्या. मी पाय फाटतोपर्यंत लागली त्याच्यासाठी पळालो. आता त्यांना अपयश आलं, हा माझा नाईलाज आहे. पण पक्षानं त्यांना मला सांगितलं तू त्याचा प्रचार केला, त्यामुळं मला जो उमेदवार देतील त्याचा मी प्रचार करेन. मी काही आता निवडणूक लढणार नाही कुठली. मला विचारायचं आहे की आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम आणि तुम्हाला कुठल्या कामाबद्दल अभिमान वाटतो की हे काम आपल्या काळात झालं आणि त्याचा गर्व आहे? माझ्या कामामध्ये मी जो आमदार होतो त्या काळामध्ये शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, म्हणजे पूर्ण सुटला नाही, पण टेंबूचं पाणी मी मांडीच्या धरणात आणून दाखवलं गेली 4 वर्षापूर्वी, आणि त्यासाठी मी आमदारकी पणाला लावली. शिवाय माझ्या मतदारसंघातली काही देवस्थानं होती त्यांना मी क वर्ग दर्जा मिळवून दिला DPTC मधून, त्यांना काही फंड मिळवून दिले. या मायभूमीमध्ये आज छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं गाव आहे. त्या गावाला मला ज्यावेळी कळालं की जिथं त्यांचा जन्म झाला तिथं काहीच नाही, पण जिथं त्यांना वीरमरण आलं त्या नेसरीमध्ये त्यांचं भव्य स्मारक उभं केलं होतं. आणि त्यावेळी मला विधानसभेच्या अध्यक्षांनी या तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून सन्मानानं तिथं बोलवलं होतं. तिथलं ते स्मारक बघितल्यावर मला इतकं वाईट वाटलं की जिथं जन्म झाला तिथं आपण काही करू शकलो नाही. मी त्या भोसरे गावाला क वर्ग दर्जा पर्यटनाला मिळवला, पहिला फंड आणला. आता त्या गावाला मी ब वर्ग दर्जा मिळवून दिलाय, आणि त्यामुळं त्या गावाला आता 4-4, 5-5 कोटी रुपये दरवर्षी येऊ शकतात. आणि आपल्या छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं एक भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं राहू शकतं. मी या ठिकाणी एक कांबळे गुरुजी म्हणून आमचे सहकारी आहेत, त्यांचं एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आणि डॉक्टर आंबेडकर हे या गावात अनेक काही दिवस राहिले होते. त्यांना या ठिकाणी कशा तऱ्हेनं त्यांचं वास्तव्य होतं ते मी वाचलं. मग त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं म्हणून मी जमीन मिळवायचा प्रयत्न केला. ती जमीन आता मी मिळवली. त्यांचं स्मारक आपण 2-3 कोटी खर्च करून ते करायचा प्रयत्न करतोय. अशा तऱ्हेनं काही जे आता अशी काही हे आहेत की हेमाडपंथी मंदिरं आहेत. कातरखटावच्या मंदिरासाठी मी बांधलो, जयकुमार भाऊनी त्यात साथ दिली मला, तिथं आपण पैसे आणले, त्याचं फार मोठं डागडुजी चालली. तशीच मायणी असेल, गुरसाळे असेल, अन्य काही गावं आहेत की तिथं अशीच हेमाडपंथी मंदिरं आहेत. उदाहरणार्थ वडगावमध्ये अशी काही जयराम स्वामी वडगावमध्ये आहेत. इथला काही जीर्णोद्धार व्हावा अशा तऱ्हेचा माझा मानस आहे. त्यासाठी मी काही प्रयत्न केले, पण आमदारकी मला 5च वर्ष मिळाली. सरकार विरोधात होतं, जिल्हा परिषद विरोधात, ग्रामपंचायत विरोधात, त्यामुळे मला कधी ठराव मिळत नव्हते. तरी मी आपल्या विधानसभेत प्रश्न मांडत होतो. एक प्रश्न मी आणखीन एक चांगला मांडला की आपल्या कुस्तीमध्ये जागतिक पैलवान आपले कराडचे झाले, खशाबा, त्यांचं स्मारक व्हावं यासाठी मी पहिला विषय विधानसभेत मांडला. त्या गावचे पाटील नावाचे चांगले कार्यकर्ते जे त्याच्यासाठी जे झटतायत ते कायम मला फोन करतात. आज सुद्धा त्या ठिकाणी काही निधी आपण आणलाय, आणि तो प्रश्न विधानसभेमध्ये पहिल्यांदा मीच मांडला की ऑलिम्पिकमध्ये आज मेडल मिळवलेल्या आपल्या सातारा जिल्ह्याच्या एका सुपुत्राचं स्मारक त्यांच्या गावात होत नाही किंवा त्यासाठी पैसे मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. आणि हे सुद्धा मी विधानसभेत त्यावेळी मांडलं. अशा अनेक गोष्टी विधानसभेत मी मांडल्या. उदाहरणार्थ आता या दुष्काळी तालुक्यांचं एक वेगळं महामंडळ व्हावं, त्याला काही निधी मिळावा.
नंतर हे जे रोजगार हमीचे कामं ज्यावेळी मातीची होत होती ती मातीची न करता सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे व्हावेत, अशा तऱ्हेचा आम्ही विषय मांडला. मी त्या काळात आपल्या खटावानी मांडला, 3 कोटी रुपये बंधाऱ्यासाठी मिळवले आणि सिमेंट बंधाऱ्याची कल्पना रोजगार हमीमध्ये मी स्वतः आणली आणि ती पूर्ण करून दाखवली. खटावमाळमध्ये त्यावेळी 35 सिमेंट बंधारे मी अनेक ठिकाणी बांधलेले आहेत. अशी काही कामं मी केलीत. तर मंडळी, डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधला. मोकळं व्यक्तिमत्व आहे, आपल्याला जाणवलंच मुलाखतीतून. अजूनही काही प्रश्न त्यांना विचारायचे असतील तर कमेंटमध्ये लिहा, आपण पुढच्या वेळेस त्यांना नक्की बोलूया. खूप खूप धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.